लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अंबरनाथमध्ये एमडीचा मोठा साठा उघड. 20 लाखांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने जप्त. ड्रग्ज विक्रीतून पैसा, पुन्हा एमडीची खरेदी. अंबरनाथमधील कथित आर्थिक साखळीचा पोलिसांकडून तपास. अंबरनाथच्या भगतसिंग नगर परिसरात अंमली पदार्थांविरोधी कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत 33.410 ग्रॅम एमडी, 20,17,630 रुपये रोकड तसेच 64,047 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत सुमारे 6,68,200 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे एमडीच्या व्यवहारामागील कथित आर्थिक नेटवर्कही पोलिसांच्या रडारवर आले आहे. भगतसिंग नगर परिसरात गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत असताना दर्ग्याजवळील पत्र्याच्या शेड परिसरात एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळून आली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एमडी सापडले. चौकशीत त्याचे नाव अयाज साहेबजाद सय्यद असल्याचे समोर आले. पोलिसांच्या दाव्यानुसार अयाजने हा एमडी नातेवाईक नियाज साहेबजाद सय्यद याने विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष नियाज सय्यद याच्या घराची झडती घेतली. या झडती दरम्यान मोठ्या प्रमाणात एमडी सोबतच 20,17,630 रुपयांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने आढळून आले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड घरात नेमकी कुठून आली हा तपासातील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. पोलिसांच्या तपासानुसार नूरजहां तौफिक शेख, शाकिरा इस्तियाक अन्सारी, शरीफ सलीम शेख आणि इतर फरार आरोपी संगनमताने अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या विक्रीतून मिळणारी रक्कम पुन्हा अंमली पदार्थ खरेदीसाठी नियाज सय्यद याच्याकडे जमा केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे एमडीची विक्री, त्यातून मिळणारी रोकड, पुन्हा अंमली पदार्थांची खरेदी अशी कथित आर्थिक साखळी या प्रकरणात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र जप्त रोकडीचा नेमका स्रोत काय आहे आणि तिचा ड्रग्ज व्यवहाराशी प्रत्यक्ष संबंध आहे का याचा तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 अटक केली असून आणखी 3 आरोपी फरार असल्याची माहिती आहे. अटक आरोपींना न्यायालयाने 21 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणातील एमडीचा पुरवठा नेमका कुठून होत होता, या व्यवहारामागे कोणाचा सहभाग आहे, 20,17,630 रुपयांच्या रोकडीचा स्रोत काय आहे, तसेच या कथित ड्रग्ज नेटवर्कमध्ये आणखी कोण सहभागी आहेत याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. अंबरनाथमधील या कारवाईमुळे केवळ एमडीचा साठाच नव्हे तर त्यामागे असलेल्या कथित आर्थिक व्यवहारांच्या साखळीचा तपास सुरू झाला आहे. त्यामुळे या तपासातून ड्रग्जच्या पैशांचा नेमका प्रवास आणि या नेटवर्क मागील सूत्रधार समोर येतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काल रोजी उल्हासनगर झोनमध्ये एकूण 2 ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे. यामध्ये अंबरनाथ ACP ऑफिस स्टाफ आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन यांनी भगतसिंग नगर येथे ही कारवाई केलेली आहे. यामध्ये एकूण 33 ग्राम एमडी आणि 20,17,000ची कॅश रोकड जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे. त्यांची नावे अयाज शेख, नूरी शेख, शकीरा शेख आणि शरीफ शेख हे 4 काल आम्ही अटक केलेली आहे. आणि एकूण इतर 4 आरोपी जे आहेत ते यामध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. याचा पुढील तपास जो आहे तो अंबरनाथ तपास पथकातले अधिकारी कर्मचारी करत आहेत. यामध्ये हा एमडी नक्की कुठून आणला, त्यानंतर ते आणण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत त्याचं मनी ट्रेल जो आहे या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे. या अगोदर या 4 आरोपितांवरती त्यापैकी एकावरती एक हर्टचा गुन्हा दाखल आहे आणि इतर आरोपितांचं पण रेकॉर्ड जे आहे ते आहे. यामध्ये आणखी याच पथकाने सेंट्रल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण कारवाई केलेली आहे. त्यात एकूण 238 ग्राम एमडी हा जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एकूण 2 आरोपी आहेत.
यात एक आरोपी जो आहे तो कल्याणचा आहे आणि दुसरा मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत आहे. त्यांनाही काल रात्री आपण अटक केलेली आहे. अशा पद्धतीने एकूण काल 2 कारवाया करण्यात आल्या असून जवळपास 31 लाख रुपयाचा मुद्देमाल दोन्ही कारवायांमध्ये आपण जप्त केलेला आहे. सदरची कारवाई जी आहे ती माननीय वरिष्ठ पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे आणि अंमली पदार्थ विरुद्धची जी आमची कारवाई ही भविष्यात अशीच चालू राहणार आहे. यावर्षी एकूण आम्ही 31 या छापा कारवाया पूर्ण केलेल्या आहेत आणि जवळपास हे सेवन करणारे 311 लोकांवरती NDPS कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे. सर हा जो प्राईम एकूण त्याच्यावरती 17 केसेस दाखल आहेत आणि आमची पुढची जी महत्त्वाची प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती या घडीला सुरू आहे, ज्याबद्दल सध्या आम्हाला सांगता येणार नाही, परंतु महत्त्वाची जी कारवाई आहे त्या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आमची सुरू आहे. या अगोदर त्याच्यावरती 498 त्यानंतर घरफोडी, चोरी यासारखे इतर हर्टच्या केसेस आणि अशा गुन्हे दाखल आहेत. शिवाय NDPS सेवनाचे पण गुन्हे दाखल आहेत आणि एक जो आहे तो छाप्या कारवाईत पण तो सापडला गेलेला आहे. त्या आत्ताच आम्हाला ते सांगता येणार नाही, परंतु आमची योग्य प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, अंबरनाथ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.